इथून हा मध्य कटोरीचा काढून घ्यायचा आहे पॉइंटवर, असा टेप लावायचा आणि टेपला फोल्ड करायचा। तर हा बरोबर पॉइंट आपला इथे येणार आहे। या पद्धतीने तुमची कटोरी तयार होणार आहे। किती सुंदर कटोरी आली बघा। कुणाकुणाची कटोरी उंच होते, कुणाकुणाची चपटी होते। छोट्या साईज मध्ये कटोरी काढताना तुम्हाला कुणाकुणाला त्रास होतो, तो पण मला शेअर करा। आणि ही कटिंग कशी आली बघा। नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आज आपण कटिंग बघणार आहोत कटोरी ब्लाउजची। साईज असणार आहे अप्पर चेस्ट 32 आणि फुल बस्ट 34। तर या साईजची मी कटिंग पूर्ण दाखवणार आहे आणि तुम्ही तो व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे, कारण मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे। तर त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये द्यायचं आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार, आपण आज कटोरी ब्लाउजची कटिंग बघणार आहोत। तर हे माप असणार आहे, पहिलं मी तुम्हाला माप सांगते। 13 उंची आहे पूर्ण ब्लाउजची। अप्पर चेस्ट 32, फुल बस्ट 34, 30 इंच कंबर, शोल्डर 13.5, आर्म होल 15, बाही उंची 5.5 आणि पुढचा गळा 5.5 आणि पाठीमागचा गळा 8.5 आणि पॉइंट आहे 9 इंच। तर या ब्लाउजची कटिंग करायची आपल्याला। सुरुवातीला मी इथे सरळ रेघ ओढून घेतली। आता तिथून पुढे आपल्याला 1 इंच प्लस करून 14 इंचावर उंची टाकायची आहे। आता तुमची इथं जी पण उंची असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करायचे आणि 14 वर खून करून घ्यायचे। डीप नेक असणार आहे 8.5चा, तर आपल्याला 5.5 वर खून करायची आहे दुसरी, आणि इथे रेगा ओढून घ्यायचे। तर या पद्धतीने इथे रेगा ओढून घ्यायच्या दोन्ही या, आणि या रेगेवर आपल्याला अप्पर चेस्ट टाकायचे आणि या रेगेवर फुल बस्ट टाकायचे, शोल्डर टाकायचे। तर शोल्डर आहे 13.5, त्याचे निम्मे येतात 6.25। 6.25 मधून आता आपल्याला किती कमी करायचे आहेत? 6.25 मधून 8.5च्या गळ्यानुसार 2.25 इंच कमी करायचे। तर उरलेली शोल्डर आपल्याला खाली घ्यायचे। तर 2.25 इंच कमी केल्यावर 5 इंचाची शोल्डर झाली। 5 इंच इथं पण आखून घ्यायचे, खून करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला इथे एक सरळ रेघ ओढून घ्यायचे आणि अर्धा इंच बाहेर जाऊन अजून एक रेघ ओढून घ्यायचे तिरकस, आणि या तिरकस रेघेवर आपल्याला मुंडा टाकायचा आहे। मुंडा टाकण्या अगोदर आपण इथं अप्पर चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आहे। अप्पर चेस्ट आहे 32, 32चा चौथा भाग येतो 8 आणि 8.5 गळा आहे, म्हणून आपल्याला पाव इंच लूजिंग द्यायचंय। तर 8.25 वर आपली ही खून होणार आहे। त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचंय आणि इथे टाकायचंय कंबर। कमरेचा चौथा भाग, कंबर आहे 30, 30चा चौथा भाग 7.5, त्यामध्ये 1 इंच प्लस केले तर 8.5 वर ही खून येणार आहे। इथून पुढे 1.5 इंचावर शिलाई मार्जिन। अशा या खुणा आपल्या तयार झालेल्या आहेत। इथं आपल्याला रेगा ओढून घ्यायचे आहेत आता, आणि आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे। मुंडा आहे 15, 15चे निम्मे 7.5, त्यामध्ये अर्धा इंच लूजिंग, 8 इंच मुंडा भरला पाहिजे। तर आपण हा आर्म होल लावून बघूयात आणि मुंडा मोजून घेऊया। तर 7.5 मध्ये अर्धा इंच लूजिंग झाली पाहिजे आणि आपला 8 इंच मुंडा भरला पाहिजे। या पद्धतीने आपण टेप वळवत वळवत मुंडा मोजून घ्यायचा आहे। तर हा भरतोय 7.25, थोडासा खाली पाव इंच उतरवला आणि इथून परत मोजून बघायचंय आता। तर हा बरोबर भरला। इथून हा आखून घ्यायचाय मुंडा, म्हणजे आपला मुंडा कितीवर आला? 5.5 उंची घेतलेली होती, तर आपली मुंड्याची लाईन आलेली आहे 6.25 वर। आणि हा जो पाठीमागचा मुंडा आहे तो मुंडा आपला असणार आहे पुढच्या भागाचा।
जी आतमध्ये जी रेग आलेली आहे ती पुढच्या भागाची असणार आहे. तिथून आपल्याला हा पुढच्या भागाचा मुंडा काढायचा आहे. इथे शोल्डर रुंदी द्यायची आपल्याला 3 इंच. गळा उंची 8.5 आहे तर 9 इंचावर खून करायचे. इथे गळ्याला रुंदी द्यायची आपल्याला आवडीनुसार. 3 इंच द्या, 3.25 द्या, 3.5 द्या. मी 3 इंच देणार आहे. असा बॉक्स तयार करून आपल्याला इथे गळ्याचा आकार टाकायचा आहे. ही कटिंग आपली बॅक साइडची तयार झाली. आता इथे आपल्याला दुसरं एक काम करायचंय. अशी पट्टी घ्यायची आणि हा जो मुंड्याची जी रेग आलेली आहे त्यामध्ये बरोबर हा काटकोनामध्ये पट्टी ठेवून आपल्याला गळ्याच्या साईडला स्लोप द्यायचा आहे आणि ही कटिंग करून घ्यायची आहे. आणि नंतर पुढे एक अजून ऍडजस्टमेंट आहे ती मी तुम्हाला दाखवते. हे अगोदर कटिंग करूया. बाहेरचा मुंडा कट करायचा आहे अगोदर. आता यानंतर आपल्याला या फिटिंग पर्यंत अशी घडी घालायची आहे आणि इथे आपल्याला टक्स द्यायचा आहे. टक्स किती द्यायचा? 4 इंच किंवा 4.5 इंच. इथे आपल्याला टक्स द्यायचा आहे 4.5 इंच. या साईडला अर्धा इंच आणि या साईडला अर्धा इंच अशी टक्सची आखणी करून टक्स टाकून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला या टक्स पर्यंत आपल्याला हे कटिंग करून टाकायचं असतं जे की हे खाली उतरतं. तर या पद्धतीने टक्स मिटवून घ्यायचंय. आणि ही बाजू जी आहे आपली ती वरती क्रॉस जाते ती तशीच आपल्याला कट करून टाकायची. तर हे एवढं कापड कट केल्याने आपला या भागामध्ये चुन्या येणार नाहीत. एकदम परफेक्ट आणि छान ब्लाउज फिटिंगला बसतो. तर आता याच मापावरून आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे. तुमचा जर डबल फोल्ड जर असेल कागद तर डबल फोल्ड वरच डायरेक्ट ही कटिंग केली तरी चालू शकते. माझा पेपर असा असल्यामुळे मला एक एक कटिंग करावं लागले. आता हे जे आहे तसं मी पिन लावून घेते आणि अगोदर कट करून घेते चारी बाजूने. तुम्हाला हे छापून घ्यायचंय किंवा डबल फोल्ड कागद घेऊन डायरेक्ट हे कट करून घ्यायचंय. असं या साईडला मी उंची वाढवावी लागणार आहे त्यामुळे इथे कट करत नाही. या साईडने कट करून घेऊया. इथे पण कट मारून घ्यायचंय गळ्याला. आणि इथे फिटिंगला. आणि नंतर हा पेपर उचलून आपल्याला हा पुढच्या भागासाठी कटिंग मिळालेली आहे. तर सुरुवातीला आपल्याला हा मुंडा सरळ करून घ्यायचा आहे. जो पाठीमागे आपण अर्धा इंच बाहेर घेतलेला आहे तर पुढच्या भागाला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचंय.
आणि उंची आपली 6.25 झालेली होती। या मुंड्याची उंची आपण 6.25 वर घेतलेली आहे, म्हणून पुढे सुद्धा 6.25, 6 आणि 1 रेघ आलेली। तर 6 आणि 1 रेघेवर आपल्याला हा मुंडा छाटून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने दुसरं काम आपल्याला करायचं आहे। पॉइंट आहे 9 इंच, तर 9 मध्ये अर्धा इंच प्लस करून 9.5 वर खून करून घ्यायचे। आणि ही उंचीची सरळ रेघ देऊन घेऊयात। त्याच्यानंतर क्रॉस पट्टी 2.5 इंचावर टाकून घ्यायचे। या साईडला 2.5, या साईडला 2.5। नंतर इथे सरळ रेघ ओढून घ्यायचे। हुकाय पट्टीच्या साईडनी 1.5 इंच वर जायचंय आणि या रेघेवर 2.5 इंचावर, हेवी साईज असेल तर 2.5-3 इंचावर जायचंय। आणि हा राऊंड आपल्याला क्रॉस पट्टीचा असा कट करायचा आहे। त्यानंतर आपल्याला उंची टाकून घेऊयात गळ्याची। गळा आहे 5.5 पुढचा, तर 6 इंचावर कटिंग करायची गळ्याची। इथे रुंदी द्यायची गळ्याला फक्त 2.5 इंच। पाठीमागच्या गळ्याला 3 इंच, 3.25 इंच देऊ शकता। पुढच्या गळ्याला 2.5 इंच फक्त रुंदी द्यायची खाली। आणि हा बॉक्स तयार करून आपल्याला गळ्याची आखणी करून घ्यायची आणि असा हा गळा आपला टाकून घ्यायचा आहे। दुसरं काम आपलं राहतं कटोरी। कटोरी काढायची आहे 6वा भाग। फुल बस्ट आहे 34, 34चा 6वा भाग येतो। साई 36, साई 35 आणि पुढे उरतात 4, तर साई 36 म्हणजे 5.5। त्यातून आपल्याला अर्धा इंच कमी करायचंय। 5.5 आला 6वा भाग, अर्धा इंच कमी केलं तर आपण 5 इंचावर ही कटोरी टाकायची। इथे पण 1.5 इंचावर शिलाई मार्जिनची खून करूया आणि ही खून मिळवून घेऊयात अगोदर अशी। आणि इथे 5.5च्या इथे आपल्याला सरळ उभी रेघ द्यायची एक मुंड्याच्या दिशेने। नंतर आपल्याला हा गोलाकार आर्म होल फ्रेंच कर्व असा ठेवायचा आहे। जिथे आपला गोल टेकला गळ्याला त्या गोलाजवळ ठेवून आपल्याला हा कटोरीचा आकार काढून घ्यायचा आहे असा। त्यानंतर क्रॉस पट्टीच्या वरती अर्धा इंच खून करायचे साइड पार्टला आणि हे तिरकस इथं जुळवायचे। या पद्धतीने आपली कटिंग होणार आहे साइड पार्टची, ती कटिंग करून घेऊयात। इथून मी कट करणार आहे क्रॉस पट्टी। नंतर हा गळा, नंतर कटोरी, त्यानंतर हे तिरकस आलेलं आणि हा पुढच्या भागाचा मुंडा। या पद्धतीने तुम्ही जर कटिंग केली तर अगदी परफेक्ट ब्लाउज तुमचा बसणार आहे। पुढच्या भागामध्ये सुद्धा चुन्या येणार नाहीत मुंड्याजवळ, कटोरी परफेक्ट बसणार आहे। तीच परफेक्ट पद्धत तुम्हाला मी आज दाखवणार आहे कटोरी वाढवायची। आता याच्यानुसार आपल्याला इथे जी क्रॉस पट्टी आलेली आहे ती कितीनी वाढवायची किंवा कमी करायची ते बघूया आपण। आता इथे मुंड्याजवळ मी बरोबर एकसारखा पार्ट लावून घेतलाय आणि आपल्याला इथे खून करून घ्यायचे एक, आणि ही जी उंची आली क्रॉस पट्टीची ती मोजून घ्यायची। तर इथे किती भरतीये बघूया, तर 3 ला 1 रेघ कमी भरतीये। तर आपल्याला त्यामध्ये शिलाई मार्जिन पाऊण इंच, तर 3 मध्ये पाऊण इंच धरले तर आपल्याला 4.25, तर 1 इंच कमी होते 3 ला, म्हणून 4.25 ला 1 रेघ कमी। तर या पद्धतीने आपण 4.25 ला 1 रेघ कमी, तर इथं आलं आणि इथून 4.25 ला 1 रेघ कमी, इथूनच घेऊयात
आणि वरती कमी करूयात तो राऊंड. इथं आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायचे. क्रॉस पट्टी सुद्धा कमी जास्त होत असेल तुमची तर या पद्धतीने क्रॉस पट्टी ऍडजस्ट करायची. आणि हा जो राऊंड आलेला आहे तो आपल्याला इथून द्यायचा आहे आणि इकडे आपल्याला सरळ ओढायचं. म्हणजे इथे साधारण अर्धा इंच पाऊण इंच खाली यायचंय आणि इथून इथं अशा पद्धतीने ही क्रॉस पट्टी सुद्धा आपली कटिंग झाली. आता कटोरी कशी वाढवायची ते मी दाखवते तुम्हाला. या साईडने सुद्धा छाटून घेऊया. ही क्रॉस पट्टी सुद्धा तयार झाली. आता ही मूळ कटोरी आपल्याला जशी आहे तशी छापून घ्यायची. तिन्ही साईडला आपल्याला कापड व्यवस्थित राहिलं पाहिजे, कागद व्यवस्थित पुरला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचंय आणि चारी साईडने आपल्याला छापून घ्यायचंय. चारी साईडनी ही कटोरी छापून घ्यायची. तर जशी आहे तशी आपल्याला ही कटोरी अशी छापून घ्यायची. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने छापून घ्यायची कटोरी. आणि नंतर आपल्याला या कटोरीवर पॉइंट द्यायचा राहिला तो पॉइंट देऊन घेऊयात. अगोदर 9 इंच इथं पॉइंट दिलेला आहे तो मापून घेऊया. 1.25 वर आलेला आहे पॉइंट. तर इथून वरती पण आपल्याला 1.25 वर पॉइंट देऊन घेऊया आपण. आणि दोन्ही साईडने आपल्याला 1.25 इंच कटोरी वाढवायची. 1.25 इंच. या साईडला सुद्धा 1.25 इंच कटोरी वाढवायची. इथे शिलाई मार्जिंग वाढवायचंय आणि इथं शिलाई मार्जिंग वाढवायचंय. नंतर या आपण सरळ रेगा मारून घेऊयात. इथे उंची किती आहे बघायचं मूळ कटोरीची आणि तेवढीच उंची तिथे पण द्यायची. तर इथं वरती आहे 4.5 ला 1 रेघ कमी, तर इथं सुद्धा 4.5 ला 1 रेघ कमी. तर बरोबर आलेली आहे. इथून आपल्याला साधारण 3 इंच अंतरावर 1 इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला ही कटोरी अशी खाली खाली वाढवत वाढवत आणायची. कटोरी ही इथपर्यंत अशी हळूहळू वाढवायची. आता इथून खाली पॉइंट कितीला द्यायचा की मध्य कटोरीचा काढून घ्यायचा आहे. पॉइंटवर असा टेप लावायचा आणि टेपला फोल्ड करायचा. तर हा बरोबर पॉइंट आपला इथे येणार आहे. या पॉइंटवर बरोबर 1.25 वर परत खूण करून घ्यायचे. तर इथं आली. आता इथून खाली आपल्याला टक्स किती इंचाचा द्यायचा आहे तर फुल बस्ट आहे 34. 34चा 10वा भाग येतो 3.4. त्यातून 1 इंच वजा केले तर 2.4 म्हणजे की 2.5 ला 1 कमी. त्याच्या खाली आपल्याला 3 रेगा शिलाई मार्जिंग लागणार आहे. टोटल आपली टक्सची उंची 2.25 आलेली आहे. आता इथून इथे आपल्याला असा जोडून घ्यायचा आहे कटोरीचा पार्ट. या साईडला सुद्धा आणि या साईडला शिलाई मार्जिंग सोडायची, या साईडला शिलाई मार्जिंग सोडायची. आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण मूळ कटोरीचा निम्मा काढून घ्यायचा आहे. मूळ कटोरी आपण 5.25 वर ठेवलेली आहे. तर 2.5 आणि 1 रेघेवर आपली ही टक्स येणार आहे. तर इथं आली. या साईडनी सुद्धा शिलाई मार्जिंग सोडून 2.5 आणि 1 रेघेवर टक्स दिली. तर बघा इतक्या बारकाईने कुणी सांगत नाही. तर माझे व्हिडिओ पूर्ण बघत जा तरच तुम्हाला समजणार आहेत पॉइंट टू पॉइंट सगळे आणि कधीच तुमचा कटोरी ब्लाउज चुकणार नाही. या पद्धतीने व्हिडिओ पूर्ण बघत जा तरच तुम्हाला समजणार आहेत पॉइंट टू पॉइंट सगळे आणि कधीच तुमचा कटोरी ब्लाउज चुकणार नाही. या पद्धतीने टक्स खाली ओढायचा आहे थोडा आणि मधल्या टक्सवर जर जेवढी उंची आहे 2.25 तेवढीच उंची या दोन्ही टक्सवर देऊन घ्यायचे.
3.25, इथं सुद्धा 3.25. तर इथं आलं, या साईडला सुद्धा 3.25, या साईडला सुद्धा 3.25 वर खून करून घ्यायचे. तर इथं आली आणि मग आपल्याला इथून ही कटोरी अशी इथं जाणार आहे आणि इथून इथं या साईडने सुद्धा खालून येणार आहे कटोरी. अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी वाढवली तरच तुमची कटोरी परफेक्ट बसणार आहे आणि पफ छान येणार आहे आणि बरोबर बसच्या आकारानुसार कटोरी तुमची अंगामध्ये बसणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा या टक्सला, या कटोरीला टक्स रुंदी आपण किती दिली हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा. तर कटोरी आपली ही खालून अशी कटिंग होणार आहे आणि या पद्धतीने कुणाकुणाही कटोरी काढली आणि परफेक्ट आली त्यांनी सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे. माझे व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा कमेंट करायची आहे. इथं आपल्याला टक्स सुद्धा मारून दाखवणार आहे मी. इथे थोडा कट मारायचा असा टक्सच्या इथे आणि हा टक्स आता मी बंद करून दाखवते तुम्हाला. या पद्धतीने तुमची कटोरी तयार होणार आहे. किती सुंदर कटोरी आली बघा. कुणाकुणाची कटोरी उंच होते, कुणाकुणाची चपटी होते. छोट्या साईज मध्ये कटोरी काढताना तुम्हाला कुणाकुणाला त्रास होतो तो पण मला शेअर करा. आणि ही कटिंग कशी आली बघा तुम्हीच आता, किती सुंदर आलेली आहे कटिंग. तर चला याच सेम मापाची याच साईज मध्ये तुम्हाला कटिंग करायची असेल तर नक्की या पद्धतीने कटिंग करून बघा. तुमची सुद्धा कटिंग अशीच येणार आहे आणि परफेक्ट कटिंग होणार आहे. तर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट जरूर करा, लाईक करा व्हिडिओला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बघा किती सुंदर आली कटिंग. याला थोडा रोल करते. या पद्धतीने कटिंग झालेली आहे. आवडली असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.